हॅलो फ्रेंड, आपण आजच्या सेक्शन मध्ये पाहणार आहोत 12वी सायन्स केमिस्ट्री मधले शॉर्टली डिबेट्स. आपण पाठीमागच्या सेक्शन मध्ये पाहिलं होतं तर वॅकन्सी डिबेट्स. शॉर्टकी डिबेट्स म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचे म्हणजे ionic solid equal number of the cations and anions are missing from the regular position in the crystal lattice and creating vacancies as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आनायन आणि कॅटायनची एक एक व्हॅकन्सी आपल्याला निर्माण झालेली दिसते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जेव्हा स्फटिकामधून समान संख्येने धन आयन आणि ऋण आयन आपली जागा सोडून बाहेर जातात तेव्हा तिथे रिक्त जागा तयार होतात. याला शॉर्टकी किंवा शॉर्टकी डिपेट्स असे म्हणतो. ओके, आता कंडिशन फॉर्मेशन ऑफ द शॉर्टकी डिपेट्स कोणत्या कंडिशन आहेत तर हाय डिग्री ऑफ द आयोनिक कॅरेक्टर्स, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द अनायन्स आणि स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ द कॅटायन्स अँड अनायन्स. तर धन आयन आणि ऋण आयन यांच्या आकारात फारसा फरक नसतो. दोन्ही जवळजवळ सारख्या आकाराचे असतात. ज्या कोऑर्डिनेशन नंबर जास्त असतो, उदाहरणार्थ सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, सीजियम क्लोराइड आणि सिल्वर ब्रोमाइड हे याची एक्झाम्पल आहेत. आता कोसिक्वेन्स ऑफ द शॉर्टकी डिपेट्स मध्ये काय आहे, ऍज द नंबर ऑफ द आयन डिक्रीजेस मास डिक्रीजेस. ज्यावेळेस नंबर ऑफ आयन्स डिक्रीज होतो एखाद्या स्फटिकामध्ये त्यावेळेस मास पण डिक्रीज होतो आणि व्हॅल्यू कसं रिमेन्स अनचेंज राहतो. आणि डेन्सिटी ऑफ द सबस्टन्सेस इट मे बी डिक्रीजेस ड्यू टू द डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम राहतं. मास डिक्रीजेस that the density of the substances it may be decreasing. Number of missing cations and anions is equal the electrical compound will preserve. रिक्त जागामुळे आयनांना हालचाल करण्यास जागा मिळते, त्यामुळे स्फटिकाची विद्युत वाहकता थोडी वाढते. ओके, थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत फ्रँकलिन इफेक्ट. तर असेच आपल्या नवीन चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.